नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शुभश्रावणी या मालिकेतील विश्वंभर राजशिर्के म्हणजेच अभिनेते लोकेश गुप्ते यांची खरी जीवन कहाणी। शुभश्रावणी या झी मराठीवरील मालिकेत विश्वंभर राजशिर्के ही महत्त्वाची भूमिका साकारणारे लोकप्रिय अभिनेते लोकेश गुप्ते तब्बल 9 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत। लोकेश गुप्ते यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एक तंत्रज्ञ आणि संपादक म्हणून केली। श्रीयुत गंगाधर टिपरे आणि ऋणानुबंध यासारख्या गाजलेल्या मालिकांचे त्यांनी संकलन केले आहे। आबाळमाया, वादळवाट, वहिनीसाहेब आणि खुलता कळी खुलेना या व अशा अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे। अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही मोठे नाव कमावले आहे। एक सांगायचे या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले, तसेच डेट भेट आणि अशी ही जमवा जमवी यासारख्या चित्रपटांचेही त्यांनी दिग्दर्शन केले आहे। 2016 मध्ये त्यांनी अकिरा या हिंदी चित्रपटातून नकारात्मक भूमिकेत पदार्पण केले। लोकेश गुप्ते यांची पत्नी चैत्राली गुप्ते या देखील मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत। त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे। लोकेश आणि चैत्राली यांच्या लग्नाला 20 वर्षांहून अधिक काळ झाला आहे। एका मालिकेमुळे त्यांची ओळख झाली आणि पुढे त्याचे रूपांतर प्रेमात झाले। त्यांना शुभवी नावाची एक मुलगी आहे। लोकेश यांनी एका मुलाखतीत सांगितलं की ते स्वतः एका मुलीचे वडील असल्याने शुभश्रावणीमधील पिता पुत्रीच्या नात्याची कथा त्यांना खूप भावली। प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले या लोकेश गुप्ते यांच्या मेहुणी आहेत। लोकेश गुप्ते यांनी त्यांच्या 25 वर्षाच्या करिअरमध्ये स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील सुरू केले आहे। लोकेश गुप्ते यांना अभिनयापेक्षाही कॅमेऱ्याच्या मागे राहून काम करायला जास्त आवडते। मुळात ते एक उत्तम एडिटर आहेत, त्यामुळे चित्रपट किंवा मालिकेची तांत्रिक बाजू हाताळणे ही त्यांची पहिली आवड आहे। लोकेश यांना त्यांच्या कामातून वेळ मिळाला की पत्नी चैत्राली आणि मुलगी शुभवी यांच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडतो। ते अनेकदा आपल्या कुटुंबासोबतचे ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात। त्यांना नवनवीन ठिकाणांना भेटी द्यायला आणि निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं। दिग्दर्शक म्हणून त्यांना चांगल्या कथा वाचायला आणि पटकथेवर काम करायला विशेष रस आहे। एक सांगायचे यासारख्या संवेदनशील विषयावर त्यांनी चित्रपट दिग्दर्शित केला आहे। मराठी रंगभूमी आणि साहित्याशी त्यांचे जवळचे नाते आहे। त्यांना दर्जेदार नाटकं पाहायला आणि त्याबद्दल चर्चा करायला आवडते। तुम्हाला शुभश्रावणी मालिकेतील विश्वंभर राजशिर्के म्हणजेच अभिनेता लोकेश गुप्ते यांचा अभिनय आवडतो का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।